नानासाहेब या ठिकाणी आपल्या समोर साक्षरतावर आधारित गीत सादर करणार आहेत. जय हरी. जोरात झाला बाळ. जय हरी. जय जय राम कृष्ण 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 हरी. जय. एकादशी निमित्ताने आपल्या या चौगाव पंढरीमध्ये श्री माध्यमिक विद्यालय येथील माझे छोटे वारकरी यांनी आज आपल्या या चौगाव पंढरीमध्ये वृक्षदिंडी, साक्षरता दिंडी आणि विठू माऊलीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील देऊ असेल, आळंदी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, शेगाव असेल, या ठिकाणून दिंड्या मोठ्या दिमागाने उद्या विठोबाच्या दर्शनासाठी पोहोचतील. त्याच धर्तीवरती आमच्या या बालकांनी सुद्धा आपल्या चौगाव येथील श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर या ठिकाणी आपण हा दिंडी सोहळा नेत आहोत. मित्रांनो, शिक्षणाला किती महत्व आहे हे आपण सर्वजण जाणून आहात. आणि अशिक्षित माणसाची कशी फसगत होते. म्हणून शिक्षण हे फार महत्वाचं आहे. शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे. आणि ते दूध जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, शिक्षण घेतलंच पाहिजे. महाराष्ट्र शासनाने नवभारत, हो, त्यासाठी मी आता एक गीत म्हणणार आहे. ते गीत आपण माझ्या बागून म्हणायचे. शिकायला लाजू नको ग, शिकायला लाजू नको ग, येडेवानी वागू नको ग, येडेवानी वागू नको ग, आडानी राहून बाई ग, वाटोळ करू नको ग, आडानी राहून बाई ग, वाटोळ करू नको. घे ग घे पाटी दप्तर घे, घे ग घे पाटी दप्तर हातात घे, ले ग ले ज्ञानाचं कुंकू कपाळाले. मित्रांनो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून जी शिकली नाही तिची काय करतो ते पहा. शिकले नाही लागू बागू, शिकले नाही लागू बागू, ज्ञान कसं तिला सांगू, ज्ञान कसं तिचं सांगू. तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड सांगू कुणाला. म्हणून सर्वांनी शाळेत गेलं पाहिजे. जाग जा, आपल्या गावाच्या शाळेत जा.
जा जा आपल्या गावाच्या शाळेत जा. शाळेत सर्वांनी या. आता आपल्या गावचा सुपुत्र या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आलेला आहे, म्हणून आपण सर्वांनी जास्त या ग या आपल्या गावाच्या शाळेत या. आपल्या गावाच्या शाळेत या. आपल्या गावचा विद्यार्थी हा आपल्या शाळेत झाला पाहिजे. आपल्या गावचा विद्यार्थी आपल्या शाळेत झाला पाहिजे. शिकायला लाजू नको ग. शिकायला लाजू नको ग. वेड्यावानी वागू नको ग. वेड्यावानी वागू नको ग. शिकायला लाजू नको ग. येड्यावानी वागू नको ग. रामकृष्ण.